नवी शहरात सलग 3 दिवसापासून पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामध्ये नवंबरच्या सगळ्या रस्त्यांमध्ये जणू काही परिस्थिती निर्माण झाली असं चित्र निर्माण झालेलं आहे. या पाण्याच्या रस्त्यातनं गाड्यांना वाट काढताना सुद्धा मोठ्या यातना सहन कराव्या लागत आहे. आपण बघू शकतोय पूर्व MIDC मधला हा रस्ता आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं येतात. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण वाहतूक विस्कळीत झालेली आहे. पाणी त्या ठिकाणी साचलंय. त्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न यंत्रणेकडनं सातत्यानं होताना दिसतोय आणि या ठिकाणी पोलीस उभे राहून पूर्ण वाहतूक संचलन करताना आपल्याला दिसत आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी वाहतूक पोलीस सुद्धा उपस्थित आहेत आणि ते सगळी वाहतूक जी आहे ती नियंत्रणात करण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळपासून जे सर्व काम त्यांचं सुरू आहे. दोन्ही बाजूचे रस्ते पूर्णपणे पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली दिसते. हा रस्ता पूर्व MIDCतून पुण्याच्या दिशेने, ठाण्याच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने जाणारा एकमेव रस्ता आहे. त्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत आपल्याला झालेली दिसते. आपण बघू शकता एक गाडी सुद्धा त्या पाण्यामध्ये बंद पडलेली दिसते. गाड्या वारंवार बंद पडत असल्यामुळे वाहतूक अधिक प्रमाणात विस्कळीत होताना दिसते. पाणी जोपर्यंत निचरा होत नाही तोपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची चिन्ह नाहीयेत. निलेश पाटील, मुंबई तक, नवी मुंबई.